त्याचं मन भरत नाही. राजदरबार भरलेला होता, उंच अशा सिंहासनावर राजा विराजमान झालेला होता. आणि असं असताना एक संन्यासी त्या ठिकाणी आला आणि संन्याशाने सांगितलं की ए राजा बाहेर ये. राजा बाहेर आला. राजाने संन्याशाच्याकडे पाहिलं. म्हटले महाराज माझ्याकडे एवढा कटोरा आहे, एवढा कटोरा तुम्हाला भरून दे. राजाने सांगितलं की म्हटले जा रे. प्रधानाला बोलवलं आणि प्रधानाला सांगितलं की म्हटले जा, चांगल्या प्रकारची हिरे माणिक मोती आणा आणि याचा कटोरा भरून द्या, अगदी शीग लावून भरून द्या. आता तो प्रधान गेला आणि प्रधानाने तो कटोरा भरला. ते हिरे माणिक मोती आणले, त्या कटोऱ्यामध्ये टाकले. कटोरा मात्र बोटभर रिकामा आहे. राजाने सांगितलं म्हटले अजून जा, अजून आणा. अजून पाठवलं, कटोरा मात्र रिकामा आहे. परत पाठवलं, परत ओतलं, कटोरा भरत नाही. आता राजाच्या त्या खजिन्यातलं सगळं खजिना संपला, सगळं ते द्रव्य संपलं. आणि आता राजाने स्वतःच्या अंगावरचं ते द्रव्य काढलं, बायकोच्या अंगावरचं द्रव्य काढलं, त्या कटोऱ्यामध्ये टाकलं, परंतु कटोरा मात्र रिकामा आहे. राजाला मोठं आश्चर्य वाटलं. संन्याशाने सांगितलं म्हटले महाराज तुमच्याकडून माझा कटोरा भरू शकत नाही. आणि त्या संन्याशाने तो कटोरा आता उलटा केला आणि जसा तो कटोरा उलटा केला, द्रव्याचा ढीग त्या ठिकाणी तयार झाला आणि दान पावलं आटपत तो त्या ठिकाणाहून निघून गेला. तसा राजाही त्याच्या मागे पळाला. राजाने सांगितलं म्हटले महाराज जाता तर जाता जाता मला फक्त एकच गोष्ट सांगा की हा कटोरा का भरला नाही. संन्याशाने सांगितलं की म्हटले हे तर मलाही माहित नाही, कटोरा का भरत नाही. मी अनेक दिवसापासून प्रयत्न करतोय कटोरा भरावा, परंतु भरत नाही. राजाने विचारलं तो कटोरा कशाचा आहे. संन्याशाने सांगितलं की तो माणसाच्या कवटीचा आहे, जो मरेपर्यंत मागतच असतो. बिडी मागेल, दारू मागेल, काहीतरी मागेल असतो. मेल्यानंतर सुद्धा त्याचा तमाशा चालूच असतो. किती मागणार आहात. अंतःकरण जे आहे हे संतुष्ट असलं पाहिजे. आणि योगी पुरुषाचं हेच लक्षण आहे. संन्याशाचे कपडे अंगावर घातले म्हणून संन्यासी होत नसतं, तर संन्यस्तपण जे आहे हे अंतःकरणामध्ये रुजलं पाहिजे, तर ते संन्यस्तपण महत्वाचं. मग भगवंत योगी पुरुषाचं महत्व सांगत असताना सांगतात की योगी कसा आहे. योगी हा संतुष्ट आहे. योगी कसा आहे, संतुष्ट आहे. संतुष्ट सततम योगी. योगी अजून कसा आहे आणि योगाचं महत्व कोणापेक्षा अधिक आहे हे भगवंत सांगतात. तपस्युभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्योपी मतोधिक कर्मीभ्येच्छा अधिको योगी तस्माद योगी भव अर्जुन. तपस्येपेक्षा सुद्धा मला योगी प्रिय आहे. ज्ञानीभ्योपी मतोधिक, ज्ञानी माणसापेक्षा सुद्धा मला योगी प्रिय आहे. कर्मीभ्येच्छा अधिको योगी तस्माद योगी भव अर्जुन. आणि एवढंच नाही तर सकाम कर्म करणाऱ्यापेक्षा सुद्धा मला योगी हा प्रिय आहे. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना तू दुसरं तिसरं काहीच होऊ नको, तू फक्त योगी हो. आणि अशी ही योगी माणसं आपल्यातून निघून जाताना आज बघतोय या कोरोनाच्या वातावरणामध्ये अनेक मोठे मोठे विद्वत, अनेक मोठे मोठे धर्मज्ञ माणसं, धार्मिक माणसं आपल्यातून निघून जात आहेत. त्या दिवशी शांतीपाठाच्या दिवशी आपल्या आश्रमातल्या ताई आणि बाबां ते आले होते आणि बाबांना सांगितलं, मातोश्रींनी सांगितलं की बाबांनी जीवनामध्ये अनेक प्रकारचा धर्म केला. तो धर्म करण्यासाठी भगवंतांनी त्यांना शक्ती दिली आणि म्हणून तो धर्म. द्रव्य भरपूर लोकांकडे, पैसा नाही असं नाही. पैसा प्रत्येकाकडे आहे, कोणाकडे जास्त आहे कोणाकडे कमी आहे. परंतु पैसा असल्यानंतर त्याचा सदुपयोग कसा केला पाहिजे याचं ज्ञान सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ते सगळ्यांना जमत नाही. पैसा आल्यानंतर काय होतं, माज उत्पन्न होतो. द्रव्य अस्तित्व माझे 10 लाख रुपये बँकेमध्ये आहेत, एवढं जरी पैसे कुठे असतात, बँकेत असतात.
माज उत्पन्न करणाऱ्या दोन गोष्टी, स्त्री आणि पैसा. परंतु स्त्रीचं दर्शन झाल्यानंतर माज उत्पन्न होतो, परंतु पैशाचं तसं नाहीये. पैसे खिशात असले तर माज उत्पन्न होतो असं नाही. पैसे बँकेत असले, बँक इथून 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 25 किलोमीटरवर आहे, परंतु ते पैसे बँकेत आहेत, परंतु माज कुठे उत्पन्न होतो माणसाला? इथे उत्पन्न होतो. का? कारण की ते द्रव्यच तशा पद्धतीचं आहे. परंतु त्या द्रव्याचा सदुपयोग करावा हे ज्ञान सर्वांना नसतं. मग हे द्रव्य कसं काय प्राप्त होतं, हे सुद्धा या मागे सुद्धा खूप मोठा एक लॉजिक आहे. भगवान श्री गोपालकृष्णांची शास्त्र असं सांगतं की भगवान श्री गोपालकृष्णांची जर भक्ती केली, परंतु ती भक्ती कशी असली पाहिजे? पतिव्रतेच्या भक्तीप्रमाणे असली पाहिजे. जसं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की मला भक्ती कशी अपेक्षित आहे. एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती मुलगी त्या पतीला शेवटपर्यंत माझाच पती म्हणून मानते आणि दुसऱ्याकडे बघत सुद्धा नाही. अशी ही जी पतिव्रता स्त्री आहे, त्या पतिव्रते स्त्रियेच्या न्यायाप्रमाणे मला भक्ती हवी आहे, एकनिष्ठ भक्ती मला हवी आहे. आणि अशी एकनिष्ठ भक्ती जर भगवान श्री गोपालकृष्णांची केली तर त्या पुरुषाला श्रीमंती प्राप्त होते, असं शास्त्राचा नियम आहे. परंतु फक्त आणि फक्त गोपाल कृष्णम वंदे जगद्गुरु जे काही असेल तर ते कृष्ण आहे, कृष्णा व्यतिरिक्त काहीच नाही, अशी ज्याची भावना आहे त्यालाच ती. नाही तर आम्ही पण भक्ती करतो, भक्ती करण्याचे आमचे अनेक प्रकार आहेत. इकडे म्हणायचं की बाबा आम्ही खूप मोठे भक्त आहोत, खूप मोठे कृष्ण भक्त आहोत, आणि तिकडं सगळंच काही करायचं. असं चालत नाही. भक्ती करताना एकनिष्ठतेने भक्ती करता आली पाहिजे, आणि तीच भक्ती भगवंताला अपेक्षित आहे. मग आता हे संसारातलं जे दुःख आहे, मग माणसाला जे मृत्यू येतो, मग मृत्यू आल्यानंतर माणसाने तो मृत्यू कसा असला पाहिजे याचं सुद्धा एक शास्त्र आहे. सुरुवातीला जो मी श्लोक म्हटला, कृष्णत्वदीय पद पंकज पंजरांते अद्दैव मे विशतु मानस राजहंस. कृष्णा, तुझे जे चरण आहेत, तुझे जे श्री चरण जे आहेत ते अगदी पंकज म्हणजे फुलासारखे आहेत. अद्दैव मे विशतु मानस राजहंस. अद्यव म्हणजे आता, या क्षणापासून माझ्या मनात मानस आहे, माझी इच्छा अशी आहे की ज्यावेळेस माझा अंतकाळ जवळ येईल त्यावेळेस माझ्या मुखामध्ये तुझी ती मूर्त, तुझे ते श्री चरण मला दिसले पाहिजे. काय दिसले पाहिजे? तुझे श्री चरण मला दिसले पाहिजे. आणि माझ्या ठिकाणी असलेले ज्या 3 जे गुण आहेत, कोणते? प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असतात. कफ, वात आणि पित्त. ह्या ज्या 3 ज्या व्याधी आहेत, या व्याधी मला आठवता कामा नये, यांनी मला त्रास देता कामा नये. त्यावेळेस मला तुझा आठव होईल. कंठावरो धनविदो स्मरणम कुत असते. माझ्या कंठामध्ये तुझं नाम असलं पाहिजे. बस एवढंच मागणं मी तुझ्याकडे करतो, आणि एवढंच मला अपेक्षा तुझ्याकडून आहे, आणि एवढीच मला भिक्षा तू दे. हे दयागणा, एवढीच मला भिक्षा दे. परंतु नेमकं होतंय कसं की ज्यावेळेस आमचा अंतकाळ जवळ येतो त्यावेळेस आम्हाला देव आठवतो का? नाही आठवत. आणि आपणही, आपल्याला असं वाटतं का देव आठवावा? असं वाटतं का? नाही आठवत. मानानं का डोलू, नाही आठवत. त्यावेळेस मग सुनबाई जाते, मोठी सुनबाई, बाबा वय का बाबा. बाबा त्याच्या दुःखामध्ये असतो बिचारा. ही मोठ्याने त्याच्या कानठाळ्या उघडती. लहान सुनबाई जाती, मग नातू जातो, मग नात जाती, सगळे जातात. तो जीव त्या दुःखामध्ये असतो. परंतु भगवंताचा आठव व्हावा, त्या जीवात्म्याला त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी भगवंताचा आठव महत्वाचा आहे, आणि ती आठवण करून द्यावी असं कोणाला वाटत नाही. परंतु तो जीव जर आयुष्यभर जर देवधर्म जर केला असेल, धार्मिक वृत्तीचा जर असेल, तर मग त्यालाही देव आठवतो. एका गावामध्ये एक सावकार होता, श्रीमंत सावकार होता.
अनेक गाड्या घेतल्या, अनेक बंगले बांधले, जमिनी बिमिनी, दुकानं बिकानं, भरपूर पैसा व्याजाचा चालायचा. मग आता राजा असो नाही तर रंक असो, मृत्यू प्रत्येकालाच येतो. त्यालाही मृत्यू आता त्याच्या जवळ आला आणि आता त्या पलंगावर तो म्हातारा झोपलेला होता. 4 मुलं होती, 4. चारही मुलं 4 बाजूला उभी राहिली. मोठ्या मुलाने विचारलं, मुलं धार्मिक होती, मारवाडी होता. मोठ्या मुलाला वाटलं की आता आपल्या वडिलांचा अंतकाळ जवळ आला आणि आता अंतकाळामध्ये निदान भगवंताचा शेवटच्या वेळेला वडिलांना आठवू व्हावा. म्हातारा काही धार्मिक नव्हता, त्यांनी काही कधी कोणाला काही दान धर्म केलेले नव्हता, पण मुलांना असं वाटत होतं की अंतकाळ जवळ आला, भगवंताचा आठवू व्हावा. मग मोठ्या मुलाने विचारलं, म्हटले पिताजी राम राम तो कहो. म्हाताऱ्याने डोळे विस्पारले आणि मुलाकडे बघितलं. म्हटले हा रामलाल की तरफ भी है 500 बाकी. रामलाल कडे पण आपले 500 रुपये उधार आहेत म्हणे, तिथला काढी लेजो म्हणे. दुसऱ्या मुलाला वाटलं याला राम कळालं नाही, श्याम कळलं. दुसऱ्या मुलाने म्हटलं पिताजी श्याम श्याम तो कहो. परत म्हाताऱ्याने डोळे विस्पारले, त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं की म्हटले हा श्यामलाल की तरफ है 300 बाकी. श्यामलाल कडे पण 300 रुपये बाकी आहेत. तिसरा मुलगा हुशार होता. तिसऱ्या मुलाला वाटलं राम कळालं नाही, श्याम कळालं नाही, निदान हरी तरी कळेल, आणि म्हणून तिसरा मुलगा म्हणतो की पिताजी हरी हरी तो कहो. म्हातारा म्हणतो हा हरिलाल की तरफ भी है 100 बाकी. हरिलाल कडे पण 100 रुपये आपले बाकीत म्हणे. डेपली जायला होता म्हणे ते रोज, तिथला काढी लेजो म्हणे. चौथा मुलगा त्याच्यापेक्षा हुशार होता. त्याला वाटलं देवांचे नावं कळत नाही, आपण डायरेक्ट विचारू. चौथ्या मुलाने विचारलं की म्हटले पिताजी अरे देव देव तो कहो. म्हातारा त्यांचा बापच होता, तो त्यांच्यापेक्षा हुशार. तो म्हणतो अरे देव की न देव तगादा तो लगाव. देव का नको देऊ म्हणे, पैसे तर काढायचा प्रयत्न करा, पैसे राहून जातील तसेच. म्हणजे ज्या काळी ज्या वेळेला भगवंताचं नामस्मरण आमच्या मुखामध्ये आलं पाहिजे त्यावेळेला ते येत नाही. का? कारण की आयुष्यभर पैसा पैसा गाड्यात केलं, बंगलेच बांधले, कस काय देव आठवलो. भगवंत म्हणतात अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवराम. ज्यावेळी अंतकाळामध्ये माझं नामस्मरण करणारा हा थेट मला प्राप्त होतो. म्हणून अंतकाळामध्ये भगवंताचा आठव केला पाहिजे. परंतु आम्हाला भगवंत आठवत नाही. आम्हाला त्यावेळेस मुलगा आठवतो, नातू आठवतो, नात आठवती, गळ्यातली पोत आठवती, काय काय नाही आठवत, सगळं आठवतं. कोणाला किती दिलं, कोणाचं काय राहिलं. अरे मेल्यानंतर तुझं सगळं इथंच राहणार आहे. तू कितीही काही प्रयत्न केला तरी तुझं सगळं याच ठिकाणी राहणार आहे. आणि तू मेल्यानंतर काही तुझ्या सोबत काही सगळी प्रॉपर्टी देणार आहेत काही? काहीच नाही. कपाळाला लावलेला 1 रुपया सुद्धा काढून घेतात, तो सुद्धा नाही सोडत, काहीच सोडत नाहीत. तू जसा आला तो तसाच जाणार. परंतु एवढं सगळं असताना तरी सुद्धा माणसांना गर्व कशाचा आहे हेच कळत नाही. काहीच नसतं हातामध्ये, काहीच नसतं, सगळं इथंच टाकून जावं लागतं. जगत जेता सिकंदर, सिकंदराने सगळं सगळं काही कमवलं, अमाप संपत्ती कमवली, जग जिंकलं. जग जिंकल्यानंतर शेवट त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू होण्याच्या आधी त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं की म्हटले सैनिका हो माझा मृत्यू होतोय परंतु माझी एक इच्छा आहे. सैनिकांनी विचारलं, म्हटले सांगा महाराज. म्हणे माझी अशी इच्छा आहे की ज्यावेळेस मी मरेल त्यावेळेस माझा मृत्यू झाल्यानंतर माझे हात असे ठेवा, आपण बांधून ठेवतो. तो म्हणे असे ठेवा. म्हणे का बरं? म्हणे अरे लोकांना कळू द्या की जग जिंकल्यानंतर सुद्धा सिकंदर रिकाम्या हाताने गेला, काहीच घेऊन गेला नाही. परंतु एवढं असताना, एवढं सगळं माहिती असताना सुद्धा माणसं काड्या केल्याशिवाय राहतच नाहीत. चांगलं जीवन जगायचं आम्हाला माहितीच नाही हो. कोणाचं काही असलं का त्याच्यामध्ये काड्या करायच्या, कोणाचं मुलाचं लग्न जुळत असलं का त्या ठिकाणी काड्या करायच्या, कोणाचं मुलीचं लग्न जुळत असलं
की तिच्या अंगावर चट्टेचे, तिच्या पायावर असायचे, तिच्या काहीतरी पिन टोचून द्यायची. ते केल्यानंतर बा खूप काही यांना भेटतं, बा घड भेटतो एखादा, असं काही नाही. समाधान, आसुरी आनंद. आणि तो आसुरी आनंद घेण्यासाठी ही गावातली काही माणसं जे असतात ती टपलेली असतात. परंतु तुम्हाला सांगतो, अशी जे आड येणार आहेत, चांगल्या कामाला सुद्धा आड येतात, वाईट कामाला तर जातातच, परंतु चांगल्या कामाला सुद्धा आड येतात. कोणाचं काही सप्ताह असला आडवा गेला, पंगत असली आडवा गेला, कीर्तन असला आडवा गेला, भागवत असला आडवा गेला, कुठलाही धार्मिक क्रिया. परंतु तुम्हाला सांगतो, तुकाराम बाबांनी खूप सुंदर सांगितलंय, आड आला म्हणून फोड येला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला, तुका म्हणे हा तो जाणतो कळवाळा, म्हणून आज मेळा उद्धरिले. बळीराजा होता. बळीराजा पृथ्वी दान करायला निघाला. तिन्ही लोक कोणाला? हा, त्यांचं काय नाव होतं? वामनदेव. वामनदेव गेले, 3.5 फुटाची मूर्त. वामनदेवाने सांगितलं मला काहीच नको म्हणे, फक्त 3 पावलं पृथ्वी दे. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. त्याला वाटलं आता आपलं एवढं राज्य आहे मोठं. त्यांनी घेतलं पाणी. तिथं होता शुक्राचार्य. मग शुक्राचार्य हुशार. शुक्राचार्याला माहिती होतं की हा वामन म्हणजे साधा सुद्धा नाहीये, हा 3.5 फुटाचा आहे, पण हा विष्णूचा अवतार आहे. आणि त्याला सगळं पुढचं कळणार होतं, कारण तो दैत्य गुरु होता. मग त्या शुक्राचार्याने त्याला सांगितलं की म्हणे संकल्प सोडू नको, पाणी सोडू नको म्हणे. आणि पाणी सोडल्याशिवाय पूर्ण क्रिया होत नाही, पाणी सोडावंच लागतं. तो म्हणे असं कसं काय, संकल्प तर सोडावंच लागल. त्याने काय ऐकलं नाही. मग यांनी काय केलं, संकल्प सोडायचं जे भांड होतं ना, ते भांड्यात जाऊन बसला. म्हणजे पाणी पडायला नको बा, छोटासा झाला आणि त्याच्यात त्या पुंगळीत जाऊन बसला. मग यांनी ते उचललं आणि पाणी सोडायला लागला. पाणी सोडायला गेला तर पाणीच पडत नव्हतं. मग बळीराजाने सांगितलं म्हणे पाणी का पडत नाहीये. वामनदेवाने सांगितलं काडी घाल म्हणे तिच्यामध्ये. यांनी काडी घातली तर त्याचा डोळाच फुटला. म्हणून आण आला म्हणून फोड याला डोळा, बळीने शुक्र आंधळा केला, तुका म्हणे हा तो जाणतो कळवळा, म्हणून आज आम्ही उद्धरिले. असे हे काही काही लोक आहेत, प्रत्येक गावामध्ये आहेत, प्रत्येक गावामध्ये तशा चांगल्या कामाला आड जाणारे. म्हणून मायबापू एक हात जोडून विनंती करतो, चांगल्या कामाला कधीच आड जायचं नाही. कारण आपल्या सोबत आपण जीवनामध्ये काय कमवलंय हे आपल्या वार्धक्यामध्ये आपल्याला समजत असतं. म्हणून जीवन जगत असताना ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या आपण पाळल्या पाहिजे, त्या आपण पाळल्या पाहिजे. नुसतं पैसा कमवलं, मुलांचं चांगलं झालं म्हणून भागत नाही. धर्माचरण सुद्धा केलं पाहिजे. आज प्रसंग असा दुःखाचा आहे, आज त्यांच्या मुलाने प्रयत्न करू द्या, त्यांच्या मुलीने प्रयत्न करू द्या, त्यांच्या पूर्ण परिवाराने प्रयत्न करू द्या की मला माझ्या वडिलांना बोलायचंय. बोलू शकतील का होते? मला निदान त्यांच्याशी फोनवर बोलायचंय, त्यांना पत्र पाठवायचंय. जाईल का तुमचं पत्र? नाही. कारण ते आता अशा ठिकाणी गेलेले आहेत, चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए, जहां तुम चले गए. इस दिल पे लगा कर ठेस जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. तुम्ही कितीही प्रयत्न करा, ती व्यक्ती तुमच्या सोबत येणार नाही येणार. म्हणून आपल्याला फक्त काय बघायचंय की आपल्याला आपल्या वडिलांनी, आपल्या आईनी काय शिकवण दिली ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरवायची. आपल्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलेला जो धर्म आहे